नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्टडी टेबल टूर. सो माझ्याकडे 2 शेल्फ्स, एक टेबल आणि एक चेअर आहे. हा माझा छोटूसा वर्क कॉर्नर आहे आणि मला लिटरली मी जसं माझ्या गोष्टींना ठेवते त्यावरनं किंवा त्याच्या काही फोटोजवरनं फ्रेंड्सकडून कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत की साक्षी तुझी रूम तू इतकी सुंदर ठेवतेस, तर का नाही तुला तुझ्याच रूममध्ये बसून काम करू वाटणार. आय एम नॉट मेकिंग दिस अप, दिस हॅज ॲक्च्युली हॅपन्ड. आणि म्हणूनच आज मी विचार केला की तुमच्यासोबत माझं स्टडी स्पेस शेअर करावं. ओके, सो आता ह्या शेल्फमध्ये तुम्ही बघू शकता एक ब्राऊन कलरचं वगैरे बनवलेलं एक आर्ट पीस आहे असं मी म्हणेन. सो इट्स ॲक्च्युली अ फोन स्टँड विथ अ शेल्फ छोटूसा मेड ऑन इट. आणि हे वॉल हँगिंगसारखं आहे, फक्त इथे मी कुठे हँग नाही करू शकत म्हणून हे इथे ठेवलेलं आहे. हे ॲक्च्युली एक गिफ्ट आहे माझ्या फ्रेंड्सकडून, माझ्या फ्रेंड ग्रुपकडून फॉर माय बर्थडे. सो आय टर्न्ड 20 ऑन 11th ऑफ डिसेंबर. मी अख्खी बर्थडे सिरीज पण केली आहे, सो प्लीज जाऊन बघा इफ यू आर इंटरेस्टेड. ह्याच्यावर माझ्या एका डान्सच्या पोजमधला फोटो लेझर कट करून घेतला आहे. अँड आय रिअली लाईक्ड इट. आय फेल्ट दॅट इट वॉज सो थॉटफुल, कारण इतके कष्ट माझ्या बड्डेस, म्हणजे ऑफकोर्स आफ्टर माय पेरेंट्स एवढे कष्ट माझ्यासाठी कोणी नाही घेतलेत. सो या व्हेरी ग्रेटफुल, टचवूड. सो ह्या छोटूशा काय म्हणू शकतो शेल्फवरती मी एक छोटूसा टेडी बेअर ठेवला आहे. हा मला माझ्या आईने दिला होता लॉंग अगो ऑन टेडी डे. सो या हा मी इथे ठेवते आता. त्यानंतर अगेन दिस इज अ गिफ्ट. हे असं छोटूसं वुडन पीस आहे ज्याच्यावर फ्रेंड्स फॉरएव्हर आणि एक 6-7 लोकांचा ग्रुप तुम्हाला दिसत असेल. सो ह्या ग्रुपची खासियत अशी होती की मी, माझा एक फ्रेंड, आम्ही ज्युनियर्स, त्याच्यानंतर 2 सिनियर्स आमच्या पुढच्या इयरचे, त्याच्यानंतरचे 2 इयर, त्याच्यानंतर असं करत स्टेप बाय स्टेप असे सिनियर्स आणि आम्ही असे करून 6-7 लोकांचा आमचा ग्रुप होता. सो वेन दे वर लिव्हिंग, अ फ्रेंड ऑफ आर इन द ग्रुप मेड दीज फॉर एव्हरी वन. सो आय रिअली लाईक इट. सो ते इथं ठेवलेलं असतं. त्याच्या शेजारी आहे एक वॉच. जनरली फोनमध्ये टाईम बघितला जातो, पण कधी कधी तेही अवॉइड करायला म्हणून मी एक घड्याळ लावून ठेवलेलं असतं. कारण वॉच जर समोर असेल तर आपल्याला लक्ष तरी जातं. इट वॉज अ अलार्म क्लॉक बिफोर, पण 1-2 वेळा ते आपटलं खाली पडून, त्यामुळे ते आता वाजत नाही आणि ते अजून फुटू नये म्हणून ते इथे आहे. सो या आता ह्या साईडला एक छोटूसं बास्केट दिसत असेल तुम्हाला. ह्या बास्केटमध्ये असतात माझे घुंगरू, लेस आहे एक, चार्जिंगची केबल, हे फ्लाज कुणाला तरी रेझिनमध्ये प्रिझर्व करून घ्यायचे ते आहेत, आणि मी नवीन घेतलेलं UV लॅम्प आहे. सो हे सगळं असतं ह्या बास्केटमध्ये. हे सगळं असंच रँडमली पण ठेवता येऊ शकतं, बट आय ट्राय नॉट टू. कारण कसं आहे ना की ते त्याच्यात आहे म्हणून ते ॲटलिस्ट ऑर्गनाइज्ड दिसतंय ना. अदरवाईज इमॅजिन 10 थिंग्स लाईंग इन दॅट वन कॉर्नर, इट लुक्स रिअली शॅबी. सो ही एक टिप आहे की प्लीज तुम्ही बास्केट्स वगैरेमध्ये इन्व्हेस्ट करा. इट्स अ रिअली गुड इन्व्हेस्टमेंट. ह्या साईडला जी बास्केट आहे त्यामध्ये ओके, सो हे जे शेल्फ आहे माझं, इथे पहिले तर तुम्हाला 3 फ्रेम्स दिसत असतील. दिस अगेन इज अ बर्थडे गिफ्ट. गाईज, आय हॅव रिअलाइज्ड वन थिंग इन माय लाईफ की मला बऱ्याच गोष्टी बर्थडे गिफ्टमध्येच भेटल्या आहेत इथे आल्यापासून. सो या वॉट एव्हर. तो दादा जो आहे ज्याने हे गिफ्ट केलं आहे, ही इज अ व्हेरी नाईस फोटोग्राफर. त्याने स्वतः या डॉगोचा फोटो घेतला होता आणि प्रिंट वगैरे करून ठेवला होता. सो ही पण आय गेस फ्रेम हँडमेड आहे. सो ह्या फ्रेममध्ये त्यांनी तो डॉगोचं पिक्चर मला घालून दिलं होतं माझ्या बड्डेला. डॉगच का ते नाही माहिती, मे बी आय एम स्केअर्ड ऑफ डॉग्स म्हणून त्याने ॲटलिस्ट फोटोला बघून तरी मी खुश होईन टाईप्स असं काहीतरी विचार करून दिला असेल. देन देर आर दीज फोटो फ्रेम्स जे हँडमेड आहेत, बर्थडे गिफ्ट आहेत. फोटोज मी घातलेत, फ्रेम्स मला बर्थडे गिफ्ट भेटलं होतं. ही माझ्या मावशीची मुलगी आहे, ओवी. आय रिअली लाईक हर. शी ऑलमोस्ट लुक्स लाईक मी. सो या, आय रिअली लव्ह हर अँड आय रिअली मिस हर अ लॉट. आणि ही मी आहे. सो या, ह्या 3 फ्रेम्स कायम माझ्या समोर असतात. इट मेक्स मी रिअली हॅपी. त्यानंतर येते ही सगळ्यात सुंदर अशी पीस ऑफ आर्ट असं मी म्हणेन. हे वुडन आहे, कार्व केलं आहे ह्याच्यावरती एक सुंदर असं डिझाईन माझ्या फ्रेंड्सनी. आणि हे एक ज्वेलरी स्टँड आहे विच आय हॅव बीन गिफ्टेड बिकॉज आय एम फॉन्ड ऑफ ज्वेलरी. ॲज यू गाईज माईट हॅव ऑलरेडी गेस्ड, मला ज्वेलरी खूप जास्त आवडते. सो ह्याच्यावर मी ज्वेलरी हँग करून ठेवावं वगैरे, अजून ऑर्गनाइज्ड राहावं म्हणून माझ्या फ्रेंड्सनी मला हे गिफ्ट केलं आहे.
सो या त्यानंतर येतं एक सेक्शन ऑफ नोटबुक्स. दीज आर माय प्लॅनर्स, जर्नल्स, वॉट एव्हर. सो दिस इज माय पर्सनल डायरी. मग येते ही डायरी विच वॉज गिफ्टेड टू मी बाय माय मावशी ऑन माय 18th बर्थडे. मी 20व्या वर्षी वापरायला काढली आहे, दॅट्स अ डिफरंट थिंग. त्यानंतर येतं सिम्बा लाईफस्टाईलचं माय 5 year जर्नल. आय रिअली लव्ह दिस. मी रोज नाही करू शकत हे कधी कधी, बट स्टील आय रिअली लव्ह दिस. त्यानंतर येते ही एक डायरी. ही अगेन एक बर्थडे गिफ्ट आहे माझ्या 20th बर्थडेचं. एका दादानी गिफ्ट केलं होतं अँड आय like to write my budgets in this, budget planning, financial जे काही खर्च मी करते त्याचं मॉनिटर करावं आपण स्वतःला म्हणून हे मेंटेन केलं आहे. त्यानंतर आहे माझी पर्सनल प्लॅनर. ह्यात सगळ्या तारखांवर सबमिशन्स काय कसं हे लिहून ठेवलं आहे, सो दॅट ह्याच्यात बघून मग रोजची टू डू लिस्ट करता येईल. देन कम्स दिस नोटबुक ज्यामध्ये यूट्यूबचं प्लॅनिंग केलेलं असतं. सो यू गाईज कॅन क्लिअरली सी मला लिहिल्याशिवाय कुठलीच गोष्ट आवडत नाही. माझं एक फिजिकल प्लॅनर असतं, डिजिटली एक टू डू लिस्ट ॲपवर असतं, एक काय म्हणतात टू डू लिस्ट समोर लावून ठेवलेली असते. आय लव्ह रायटिंग एव्हरीथिंग डाऊन. सो या हे माझं छोटूसं प्लॅनर्सचं सेक्शन. त्यानंतर येतं माझं छोटूसं देवघर. प्लीज डोंट जज बाय द वे आय हॅव केप्ट एव्हरीथिंग ऑर आय डू लाईक हाव एव्हर आय डू पूजा. प्लीज डोंट जज मी. हे माझ्यासाठी केलेलं आहे. सो या मला जसं आवडतं तसं ऑफकोर्स. सो ही 2 फुलं बघू शकता तुम्ही, क्रोशे केलेली रोज आणि डेझीचं. मी नाही केलं आहे, मी कोणाकडनं तरी विकत घेतलेत. इथे जेव्हा स्टॉल्स लागतात तेव्हा छान छान सिनियर्स छान छान गोष्टी बनवून ठेवतात. मी पण ठेवते रेझिनच्या, पण मी क्रोशे नाही करत, सो मी विकत घेतलं. सो या हे 2 मी ठेवलेले आहेत जस्ट फॉर डेकॉर पीसेस. त्यानंतर हे जे आहे बॅम्बूचं बनलेलं आहे कप आणि ते पेन स्टँड विच आय हॅव मेड बाय माय सेल्फ ड्युरिंग माय फर्स्ट इयर फाउंडेशन इयर. त्यानंतर येतं हे क्लेचं बनलेलं इन्सेन्स स्टिक होल्डर. कदाचित तुम्ही हे सगळं आधी पण बघितलं असेल, बट या हे पण मी बनवलं होतं. हे थोडंसं खराब व्हायला लागलं आहे. आय ट्राय टू मेक इट अगेन सम टाईम लेटर, बट या हे सगळं मी असं छानसं ठेवलेलं असतं. ओके, नाव लेट्स मूव ऑन टू द स्टडी टेबल. ॲज यू गाईज कॅन सी भिंतीवर बऱ्याच गोष्टी लावून ठेवलेल्या आहेत. मला समोर असे काही डल गोष्टी लावलेल्या असतील तर मला नाही आवडत. ऑनेस्टली स्पीकिंग मला याच्याकडे एवढं जास्त बघणं पण नाही होत अनलेस अँड अंटिल आय एम रायटिंग समथिंग ऑर ड्रॉइंग समथिंग. मोस्टली माझं काम लॅपटॉपवर असतं आणि लॅपटॉपची स्क्रीनवर आल्यावर हे काही दिसत पण नाही. बट ॲटलिस्ट इट इज गुड टू हॅव सम कलर इन फ्रंट ऑफ यू वाईल यू आर वर्किंग. सो या आता तुम्ही बघू शकता मी खूप सारे बटरफ्लाईज लावलेले आहेत. अगेन दीज आर हँडमेड. ह्याच्याबद्दल व्हिडिओ ऑलरेडी केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. आय विल लिंक इट समवेअर. हे पाऊच जे आहे ते मी नाही बनवलं आहे. हे मला ॲक्च्युली काहीतरी अगेन फेस्टमध्ये ज्वेलरी घेतली तेव्हा ते त्यांनी दिलं होतं त्यात ज्वेलरी देऊन घालून. सो या असंच ते लावलं आहे की त्याच्यातनं बटरफ्लाईज निघतात वॉट एव्हर. देन देर इज कार्ड विच सेज हार्डवर्क बीट्स टॅलेंट वेन टॅलेंट डज नॉट वर्क हार्ड. तो थॉट लावला आहे मी यावर्षी. त्याच्या लाईक राईट अबाव इट इज यू स्माइल्ड आय फेल इन लव्ह. आता हे कोणीच मला दिलेलं नाही आहे. आमची एक मेस कमिटी आहे विच इज रिअली स्वीट. सगळे स्टुडंट्सच आहेत. सो व्हॅलेंटाईन्स डेला त्यांनी असं काय काय छोटंसं बनवलेलं. मागच्या वर्षीची गोष्ट आहे, सो तेव्हा हे मला मिळालं. त्यानंतर इथे शॉपिंग केल्यावर अधेमध्ये मला भेटलेले हे स्टिकर्स आहेत. त्यानंतर अजून एक थॉट आहे जो मी कधीच चेंज नाही करत, तो कायम माझ्या टेबलवर असतो, विच इज एम्पावर्ड विमेन एम्पावर वुमेन. तो मला प्रचंड आवडतो. त्यानंतर एक ते थिएटर मास्कवालं जे थिंगी आहे ते आहे. हे पण अगेन काहीतरी मूवी क्लबवाल्यांनी डिस्ट्रीब्यूट केले होते एक मूवीच्या स्क्रीनिंगच्या आधी. त्यानंतर इथे एक इग्नू इम्पॉर्टंट असा नोट लिहिलेला आहे. आय विल टॉक अबाउट दिस लेटर. त्यानंतर इथे एक कॅलेंडर आहे. इट इज हँडमेड. मी मुद्दाम आजकाल हे बनवून ठेवते. सगळं पेननी लिहिलेलं आहे. जस्ट द डेट्स अँड द वर्क ऑर डेडलाईन्स आर रिटन विथ पेन्सिल सो दॅट एव्हरी मंथ आय कॅन इरेज इट. सो मी इथे सगळं लिहून ठेवलं आहे की कोणत्या फॅकल्टीला जर कधी भेटायचं असेल, काही जाऊन बोलायचं असेल, पॅकेज डिझाईनचं सबमिशन कधी आहे, DP कधी सुरू होणार आहे, कधी काय सबमिशन आहे, असे इम्पॉर्टंट डेट्स लिहून ठेवते जस्ट इन केस आय हॅव टू लुक ॲट इट. त्यानंतर येतं हे राईट युअर ओन स्टोरी. हे ॲक्च्युली ओपन करून असं इथे ठेवलेलं असतं समोर, बट जस्ट फॉर व्हिडिओ पर्पज मी थोडासा आवरून घेतला टेबल. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली मी माझं हॅबिट ट्रॅकर म्हणून वापरायला लागली रिसेंटली, कारण माझ्या प्लॅनरमध्ये गोष्टी ट्रॅक होत नव्हत्या आणि हे कायम समोर असलं की करायची एक अकाउंटेबिलिटी पण राहते. सो या दॅट्स दॅट. त्यानंतर हे एक छोटं नोटपॅड आहे. ह्याच्यावर आधी स्टिकी नोट्स पण होते आणि हे मिस्टर DIY मधनं मला गिफ्ट केलं होतं एका सिनियरनी.
ती दिदी इथनं पासआउट व्हायच्या आधी तिने सगळ्यांना हे छोटू छोटू काय काय गिफ्ट केलं होतं. सो मला टू डू लिस्ट गिफ्ट केली होती तिने. त्यानंतर येतं एक फोन स्टँड जे मी ॲक्च्युली घरनं ढापून आणलं आहे. मी इकडे आणल्यावर माझी आईने मला विचारलं होतं की अरे भेटत नाही. मग मी तिला आई मी घेऊन आली. आय म्हणली ओके ओके फाईन वॉट एव्हर. सो त्याच्यावर ठेवते. कधी कधी फोन असतो, कधी कधी हे असतं. सो या त्यानंतर हा आहे एक छोटासा ट्रे. हा पण हँडमेड आहे, एअर ड्राय क्लेनी बनवला आहे. ह्याच्यावरती मी माझे वॉच ठेवते, 2 कानातले आणि एक रिंग ठेवते. दिस इज माय एव्हरी डे ज्वेलरी. जर मी काय झुमके किंवा दुसरं काही कानातलं घालत नसेल तर मी हे स्टड्स घालून जाते, ही अंगठी घालते आणि वॉच घालते. दॅट्स इट. सो हे लागतं मला समोर असं पटकन काढून ठेवायला, घालायला, वॉटेवर. सो त्यासाठी हे इथे आहे. त्याच्या शेजारी लगेच आहे एक पेन स्टँड ज्याच्यावर खूप सारे कटर्स, स्केल्स, सो असं सगळ्या गोष्टी आहेत कारण लागतात. पेन्स वगैरे आणि या पेपर क्लिप्स, स्टिकी नोट्स, हा फ्लेक्स क्विक जे कोणी आय डीमध्ये आहे वगैरे त्यांना माहिती असेल. मी नाही आय डी स्टुडंट बट आहे माझ्याकडे. इरेझर्स, ते क्लॅम्प क्लिप्स वगैरे सगळं स्टेशनरी जे काही मला अचानक लागेल ते सगळं ह्याच्यात आहे. त्यानंतर येतं हे कटिंग मॅट. आता हे का आहे हे मला सांगायची गरज नाही आहे. आय एम अ ग्राफिक डिझाईन स्टुडंट. काही ना काही करायलाच लागतं. सो या त्यानंतर येतं ते लॅम्प पिंक कलरचं. ते मी ॲक्च्युली सुरुवातीपासून नव्हतं आणलं, नंतर आणायला लागले बिकॉज मला असं वाटायला लागलं की लाईटिंग जरा कधी कधी कमी पडते. अँड वेन यू डोंट वॉन्ट टू डिस्टर्ब युअर रूममेट अँड यू हॅव टू वर्क यू कॅन यूज दॅट. आहे ॲक्च्युली एक इथेच दिलेली आहे लाईट, बट इट्स सो हार्श दॅट झोपलेला माणूस उठून जाईल अशी आहे. सो ती थोडी माइल्ड आहे आणि ती अशी पाठ फिरवून ठेवली की तिच्या डोळ्यात पण नाही चमकणार. त्या लॉजिकनी मी ते तिथे ठेवलं आहे वापरायला म्हणून. आणि मी जनरली जेव्हा रेझिन आर्टचं शूट करत असते तेव्हा इथे फोन असतो आणि इथेच सगळं करत असते. सो डिरेक्टली लाईट लागते मला बऱ्याचदा खूप जवळून फॉर बेटर क्लॅरिटी. सो तेव्हा मी तिला वापरते. त्या लॅम्पवरतीच मी एक छोटंसं पेन स्टँडसारखं थिंगी ठेवलं आहे. त्याच्या आत एक फ्लावर पॉट आहे छोटा आणि एक सनफ्लावर घुसवलेला आहे. अगेन तो क्रोशे केलेला आहे आणि तो मला प्रचंड आवडला. मी खूप स्केप्टिकल होते. मी ऑलमोस्ट एक महिनाभर विचार केला कधी घेऊ, कसं घेऊ, सेव अप केलं थोडं मग घेतलं कारण क्रोशे हँडमेड गोष्टी महाग पण असतात. सो या हे आणि हा आहे आमचा कूलर. दिस इज लाईफ सेवियर कारण खूप गरमी वाढली आहे आणि माझ्या साईडलाच तो कारण जास्त जागा आहे आणि मी वापरते रोज रात्री मस्त. म्हणजे ह्याचा आवाज एकदा घुंगुंग चालू झाला की दिन दुनिया से कुछ लेना देना ही नाही है, अशी शांत झोप लागते. सो या आजचा माझा फापट पसारा पुरे. तुम्हाला माझी वर्क स्पेस किंवा स्टडी टेबल कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या स्टडी टेबलवर जो तुम्ही काही थॉट वगैरे लावले असतील तर ते कोणते आहेत हे सुद्धा मला कमेंट करून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.